अकोले तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली असून शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकांचंही नुकसान झालं आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अनेक ठिकाणी बांध खचले असून मोठं नुकसान झालं आहे। आमदार डॉक्टर किरण लामटे स्वतः रस्त्यावर उतरून नुकसानीची पाहणी करताना पाहायला मिळतंय। देशमुखवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर बांध खचला असून जाण्या येण्याची गैरसोय निर्माण झाली आहे। आमदार लामटेंनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत। तसेच मतदारसंघातील जनतेला अतिपावसामुळे गावांचा संपर्क तुटणे, घरांच्या भिंती ढासळणे, शेतीचे बांध फुटणे या प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तात्काळ तहसीलदार किंवा माझ्याशी संपर्क करा असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी केलं आहे। वृत्तसंकलन विभाग MH मराठी, अकोले, अहमदनगर। अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होते आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मग तो भंडारदऱ्याचा वरचा परिसर असेल, इकडं हरिश्चंद्रगडचा परिसर असेल, तिकडं मुळा खोऱ्याचा सातेवाडीचा परिसर असेल किंवा इकडं तिरडा पाचपट्टा तो एक दऱ्याचा परिसर असेल, तर या परिसरामध्ये अतिवृष्टी होते। आज राजूरच्याही जो भाग आहे देशमुखवाडी त्या भागातले काही बांध खचले गेलेत। बऱ्याच ठिकाणी अशी सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं तिथं घराला जाणारे जे रस्ते म्हणजे बांधांवरून रस्ते जाते तर तिथं लोकांना पोचता येत नाही, लोकांना अडचणीचं झालं आहे। प्रशासनाला तशा सूचना दिल्यात, तहसीलदारांना सांगितलेलं आहे, कृषी अधिकाऱ्यांना सांगितलंय, व्हिडिओला पण सांगितलंय। जी ती परिस्थिती गावागावात तयार झाली त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा। काही लोकांचा जर संपर्क तुटला तर तातडीनं त्यांच्यासाठी काय करता येईल बघा आणि नंतरच्या काळात तर तिथं उपाययोजना आपण करणार आहे। पण मायबाप जनतेला माझी विनंती आहे का स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या। एखाद्या ठिकाणी जर दरड कोसळण्यासारखी परिस्थिती असेल तर तिथं मात्र तुम्ही कुठंतरी स्थलांतरित होऊन घेतलं पाहिजे किंवा आम्हाला फोन करा, तुमची आम्ही व्यवस्था ठेवू। त्याचबरोबर या पावसाळ्याच्या काळात धान्याची तुमची गैरसोय होणार नाही याची पण आमच्याकडनं काळजी घेतली जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर कुठं बांध फुटले, कुठं शेतीचं नुकसान झालं आहे तर मला किंवा तहसीलदारांना संपर्क करा। माझा नंबर आहे 9922846592 आणि दुसरा 9172111011 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकाल, तहसीलदारांशी संपर्क करू शकाल किंवा तिथं तुमचा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक असेल, तिथं तलाठी असेल, तलाठ्यांशी संपर्क करा किंवा बाकी तुम्हाला जवळची आमची सर्कल आहे, सर्कल लोकांशी संपर्क केला तरी चालेल आणि तातडीनं तुम्हाला काय मदत देता येईल ती देऊ। आता या सगळ्या आता पूर्णतः पाणी बांधावरून चाललं आहे आणि या लोकांचा जो रस्ता आहे मला माहिती आहे की आमच्या कुसुमताई ग्रामपंचायत सदस्य होत्या त्या काळामध्ये हा पूल आम्ही केला, त्यामुळं कमीत कमी येण्याचं सुद्धा कर झालं होतं। परंतु आज परत पुढचा भाग तुटला आहे, याच्यावरही आम्ही नक्की लवकरात लवकर रिलीफ देऊ। पण इथून जाताना येताना स्वतःची काळजी घ्या। लहान मुलांना शाळेत सोडताना कुणीतरी सोबत जा। हे मी फक्त या ठिकाणासाठी नाही सांगत तर पूर्ण तालुक्यासाठी सांगतो की माझी जी काही विनंती आहे ती महाराष्ट्रात जिथे तिथं पोचेल तर तिथल्या भागामध्ये जर अशी काही परिस्थिती यापेक्षा रुग्ण परिस्थिती झाली असेल तर स्वतःची काळजी घ्या। गव्हर्नमेंट तुमच्याबरोबर आहे, सरकार तुमच्याबरोबर आहे, इथं अकोले तालुक्याचा लोकप्रतिनिधी तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून तुमच्याबरोबर आहे।